नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येणार होते, तर त्या कॉलेज संदर्भाने ऑफिशियली CET सेलवर एक नोटीस आलेली आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर 17 पाहू शकतो। यामध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, न्यूली परमिटेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस फॉर ॲडमिशन टू MBBS कोर्स अकॅडमिक इयर 2024-25। जर आपण खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे काही नवीन MBBS कॉलेजेस आहेत ते राऊंड 3 मध्ये भाग घेतील आणि या कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। या ठिकाणी आपण या 8 कॉलेजेसची यादी पाहू शकतो। 1 नंबरला जे कॉलेज आहे ते आहे गडचिरोली या ठिकाणी। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अंबरनाथ, अमरावती, भंडारा, त्यासोबतच बुलढाणा, हिंगोली, जालना तसेच वाशिम या जिल्ह्यांमध्ये हे नवीन 8 MBBS कॉलेजेस सुरू होत आहेत। या ठिकाणी आपण या कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटी देखील पाहू शकतो। प्रत्येक कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती 100 सीटची आहे। त्यामुळे एकूण 800 सीट या नवीन कॉलेजेसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲड होतील। यातील ज्या 85% सीट आहेत त्यावर महाराष्ट्रातील जे स्टेट कोटामधील विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। या कॉलेजेसची जी काही कॅटेगरीनुसार सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला 15 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे। हे जे काही आता नवीन कॉलेजेस महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आलेले आहेत, त्यामुळे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज तसेच प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ 3 ते 4 मार्काने खाली येऊ शकतो व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही गव्हर्नमेंट MBBS किंवा प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही, अशा विद्यार्थ्यांची स्वप्न राऊंड 3 मध्ये पूर्ण होऊ शकतात। तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच महाराष्ट्रातील MBBS आणि BDS कॅप राऊंड 3 ची प्रोसेस उद्यापासून सुरू होत आहे। तर जे काही विद्यार्थी राऊंड 3 मध्ये भाग घेणार आहेत, या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक उद्यापासून राऊंड 3 ची प्रोसेस करा। ज्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशनची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करा। तसेच कोणते विद्यार्थी फक्त चॉईस फिल करून राऊंड 3 मध्ये भाग घेऊ शकतात, या संदर्भाने सविस्तररित्या आपण एका व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तसेच यापुढे येणाऱ्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।